हे काही साधेसुधे पर्वत नाही, हे ते पवित्र स्थान आहे जिथे आजपासून हजारो वर्षांपूर्वी आकाशातून देवी सतीचा तोडलेला उजवा हात पडला होता. पण ही कथा फक्त त्यागाची नाही. ही कथा आहे ब्रह्मांडातल्या सर्वात मोठ्या सूडाची, प्रतिशोधाची. पण थांबा, या जागेचा खरा चमत्कार त्या पडलेल्या हातात नाही, तर त्याच हाताच्या शक्तीने पर्वताची शिला, चट्टान फाडून बाहेर आलेल्या 18 भुजा असलेल्या स्वयंभू देवीत आहे. होय, ज्या ठिकाणी सतीचा अंग पडल्याने त्यागाची ऊर्जा तयार झाली, त्याच ठिकाणी देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी आपले सर्वात शक्तिशाली रूप धारण केले. तर मग या दोन महाशक्तींचे एकाच ठिकाणी असण्याचे रहस्य काय आहे? जेव्हा देवी सतीचा हात येथे पडला, तेव्हा हे स्थान 81 शक्तिपीठांपैकी एक बनले, जे त्याग आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. पण शतकानुशतके उलटल्यावर, जेव्हा महिषासुराच्या दहशतीने ब्रह्मांड थरथरले, तेव्हा याच पवित्र स्थानी सर्व देवांनी आपली शक्ती केंद्रित केली. आणि इथेच पर्वताच्या शिलेतून देवीने 18 भुजा असलेले आपले ते विराट स्वयंभू रूप प्रकट केले. सर्व देवांनी त्यांना आपली शस्त्रे दिली आणि याच पर्वतावर देवी आणि महिषासूर यांच्यात ते महायुद्ध झाले, ज्यात देवीने त्याचा वध केला. आज या पर्वताला महाराष्ट्रातील नाशिकमध्ये माँ सप्तशृंगीचे निवासस्थान म्हणून पूजले जाते. जय माँ सप्तशृंगी कमेंट्समध्ये नक्की लिहा.